घर हे प्रत्येक माणसाचं सुंदर स्वप्न असतं। प्रत्येकालाच वाटतं की आपलं घर खूप सुंदर असावं। मग कोणती अशी 12 कामे आहेत जी केल्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो, नकारात्मकता निर्माण होते, तीच आज या व्हिडिओमध्ये मी 12 कामे सांगणार आहे। त्यापैकी पहिलं काम म्हणजे घरामध्ये बिघडलेली घड्याळे लावू नये, ते अशुभ असते। दुसरे काम म्हणजे डस्टबिनमध्ये कचरा साठवू देऊ नये, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। तिसरे काम म्हणजे घरातल्या सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नयेत। स्वयंपाकघरातल्या सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नयेत, त्यामुळे घरात दारिद्र्य येते व घरातील व्यक्तीमध्ये मानसिक अस्वस्थता निर्माण होते। चौथं काम, सकाळी उठताच सर्व घराच्या खिडक्या पूर्ण उघडाव्यात। रात्री घरात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा घराबाहेर निघून जाते। पाचवे काम म्हणजे घरामध्ये खिडक्यांना लावलेल्या पडद्यावर सुंदर सुंदर फुलांचे डिझाईन, निसर्ग सौंदर्य यासारखे दृश्य असावे। पडद्यावर जंगली जनावरे, काटेरी झुडपे, इतर हिंसात्मक दृश्य कधीही नसावे। सहावं, प्राचीन हवेल्या, पडकी घरे, वाडे, भग्नावस्थेतील गड यांची चित्रे किंवा फोटो भिंतीवर कधीही लावू नये। घरामध्ये जिन्याखाली देवघर देवारा असणे अत्यंत अशुभ मानले गेलेले आहे। सातवे काम म्हणजे रडणाऱ्या बालकांची किंवा स्त्रियांची चित्रे तसेच बुडणाऱ्या जहाजाचे चित्र घरात भिंतीवर ठेवू नये। आठवे काम म्हणजे रद्दी, बिघडलेल्या निकामी वस्तू, भंगार सामान अकारण साठवून ठेवू नये। नववं काम म्हणजे बेडरूममध्ये कोणत्याही प्रकारची झाडे लावू नयेत। 10वे काम म्हणजे घराच्या ईशान्य कोपऱ्यात अनावश्यक बिघडलेल्या वस्तू, अडगळ, भंगार ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले गेलेले आहे। 11वे, फुटके आरसे, फ्रेम, तुटलेले फोटो, निकामी बल्ब, तडकलेले कंदील, फुटक्या कानांचे कप व फुटलेल्या बशा या घरात कधीही ठेवू नयेत। 12वे काम म्हणजे सुकलेली फुले नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असतात, म्हणून फुले सुकल्यावर ती लगेच फेकून द्यावी आणि त्या जागी नवीन फुले ठेवावीत। ही 12 कामे करू नका, यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो। अशाच प्रकारचे अनेक उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा। तसेच तुमच्या पत्रिकेवरील तुम्हाला सखोल मार्गदर्शन हवे असेल तर माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण जरूर टेक्स्ट मेसेजद्वारे संपर्क करू शकता। धन्यवाद।